भरत गोगावले आहेत महामंत्री। गोगावले सर काय अजितदादांची भेट घेणार? नाही नाही नाही, आम्ही सध्या काही सांगत नाही। आमचे नेते मंडळी 2 दिवसात काय ते ठरवतील आणि आम्ही पालकमंत्री पदाचा सध्या तरी थांबलाय, बाकी काही नाही। सुनील तटकरेंनी देखील बोललेलं आहे की माझ्यासाठी हा वाद मिटलेला आहे। कळणारच आहे, 2 दिवसात ते निर्णय करणार आहेत असं सांगितलेलं आहे आणि काहीतरी चांगला निर्णय होईल। पालकमंत्री झालेत असं समजायचं का? असं उलट काय विचारू नको, जरा थांब, घाई कशाला करतोय? मित्र आहेस ना आमचा, जरा चल। असं वाटतंय अरे मोडलो रे फर्निचर। नाही काय ना, अजितदादांचं आमचं फंडिंगचं बाब होती, जे आमचे काम आहेत त्याला फंडिंग पाहिजे त्याचं भाग। पण जर पालकमंत्री पदाचा विषय आलाच पुन्हा तर सहपालकमंत्री होण्यावरती तुम्ही सहमत असाल का? नाही, नेत्यांकडे सोपवले, नेते निर्णय करते। नेते निर्णय अरे काय रे पडलं रे, काय कोणाचं काय? अरे ते खाली पडलं भरत शेठ गोगावले आहेत आपल्या बरोबर। गोगावले सर काय सांगाल, नक्की भेट घेणार आहात का अजितदादांची? नाही, परंतु काय पण आता तुम्ही ठरवलंय काय टीका टिप्पणी करायची नाही का एकमेकांवर? थांबलोय आम्ही। परंतु का पण असं सूचना दिल्यात का मुख्यमंत्र्यांनी काही? मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सांगितलं आम्ही निर्णय करतोय, तुम्ही कोणी काय चर्चा करायची नाही। परंतु तुम्हाला जिल्ह्यात फिरू देणार नाही असं राष्ट्रवादीच्या भरत शेठ तुम्हाला जिल्ह्यामध्ये फिरून देणार नाही असं राष्ट्रवादीचे स्थानिक पदाधिकारी म्हणतात का कोणाची? परंतु हे सातत्याने राष्ट्रवादीचे टीका टिप्पणी होते, त्याला कार्यकर्ते उत्तर देतील। आपण पाहिलं की भरत गोगावले होते जे मंत्रालयात आलेले आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची थोड्या वेळात जी आहे ती भेट भरत गोगावले घेणार आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की कार्यकर्त्यांच्या प्रश्नांना टीका जी आहे, उत्तर जे आहे ते कार्यकर्ते देतील असं त्यांचं म्हणणं आहे। पालकमंत्रीचा मुख्यमंत्री दिल्लीवरून आल्यानंतर। परंतु शेठ आज गणेश नाईक म्हणतात की ठाण्यामध्ये आठवड्यातून एकदा मी जनता दरबार घेणार आहे, म्हणून जर पक्षाने निर्णय दिला तर मी ठाणे महापालिका पण जिंकून आणून देईल पक्षाचा। ठीक आहे, प्रत्येक जण आपापल्या परीने बोलतोय, त्याप्रमाणे ते बोलत आहे, त्याच्यात काही हे नाही। परंतु त्या इतर मोठ्या शहरांमध्ये आम्ही काय ना, आम्ही आमचा जिल्ह्याचा प्रश्न काय आहे ते बघतोय। ते म्हणाले ठाण्याचा प्रश्न आहे, अजित पवारांची आपण भेट घ्यायला गेला जिल्ह्याचा, म्हणजे फंडिंगच्या बाबतीमध्ये जे काय फंडिंग आहे त्या बाबतीत आम्ही 3 आमदार गेलो होतो। नाही पण गणेश नाईक म्हणतायत तो वाघ बघ कसा चाललाय। पालकमंत्री पदाचा वाद आहे, यावरून काही चर्चा झाली का? नाही नाही, दादा भेटलेच नाहीत। गोड बातमी मिळेल 2 दिवसात, गोड बातमी मिळेल 2 दिवसात गोड बातमी मिळेल का? पालकमंत्री पद मिळायला पाहिजे। दादा आता नाही, ते जेवायला गेले ना, नाही भेटलं। ए तो बा उडवशील त्या माणसाला। हा पद का पालकमंत्री पद? पालकमंत्री पद। चलो आपण 4 थांब, हे बघ हे काचा घेरलाय बा याने। 4 आमदार आहात, ज्या पद्धतीनं सगळ्या निवडणुका पाहिल्यानंतर जर याच्या आधी देखील उदय सामंत इथले पालकमंत्री होते, ए पाठीमा बघा रे, उदय सामंत इथले पालकमंत्री होते, या दृष्टीने त्यावेळी आपण मंत्री असतात। अरे आले का दोघे ते? पाहिलं तर तुम्ही पालकमंत्री असता तर त्यावेळी तुम्ही मंत्री असतात, तर आता तुम्ही मंत्री असता, पालकमंत्री तुम्हालाच द्यावं। सगळ्या जनतेचंच म्हणणं आहे, समोर बघ रे बाळा। शेठ गणेश नाईक असं म्हणतात ठाण्यात फक्त आता कमळ फुलायला हवं असं म्हणतात गणेश। त्यांनी दर 3 महिन्यांनी जनता दरबार ठाण्यामध्ये चांगली बाब आहे ना, ते काय त्यांनी ठाण्यामध्ये घेतलं तर काय वावगं नाही, त्यांचाही पक्ष आहे तिथं, आमचा नवी मुंबईला आहे, आम्ही तिकडं घेऊ, पालघरला घेऊ, सगळीकडे घ्यायचं। तसं काय जनता दरबार असं काही नाही आहे, कार्यकर्त्यांसाठी कोणी कुठं घेऊ शकतो, त्यामुळे ते काय अडचणीची बाब नाही। त्यांनी असं म्हणतात पुढे की एकला चलोराची भूमिका आमची असेल पुढे, ते बघता येईल। प्रत्येक जण चाचपणी करतोय आपापल्या प्रमाणे। अरे आले का दोघे? यावर तुमचे पूर्वाश्रमीचे सहकारी राऊत म्हणतायत की गणेश नाईक एकनाथ शिंदेना सिनियर आहेत, त्यामुळे त्यांनी ते घेतलं तरी चालतं। ठीक आहे, आता संजय राऊतला काहीतरी खुराक लागतोच ना, आणि तुम्हाला पण संजय राऊत जर नाही बोलला तर तुम्हाला झोप येत नाही। असं चला
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.